कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण पुन्हा कुरडयाची प्रोसेस बघणार आहोत पूर्ण पहिल्यापासून. मागचा व्हिडिओ मी केला 2 किलोच्या कुरडया दाखवलेल्या आहे, पण त्या बारीक साच्याने दाखवल्या. आता ही 1 किलोची कुरडई मी मोठ्या छिद्राच्या चकतीने करून दाखवणार आहे. तर आता हे 1 किलो मी 3 दिवस आपल्याला भिजत घालायचे, तर मी आज पहिला दिवस आहे. आज हे 1 किलो गहू मी भिजत घातलेले आहेत. तर आपण आता ही पुन्हा पहिल्यासारखी प्रोसेस बघणार आहोत. तर आज पहिला दिवस, आज मी भिजत घातले. 3 दिवस आपल्याला भिजत घालायचे आणि रोज पाणी चेंज करायचे. हे बघा, आज गहू भिजवून 3 दिवस झाले. अशी ताम आलेली आहे बघा त्याच्यावर. अशा प्रकारे भिजला जातो आणि वरती ताम येते. छान भिजलेत हे बघा. आता आपल्याला हे उद्या काढून घ्यायचे पाण्यातनं आणि चिक काढून घ्यायचा. त्याची प्रोसेस मी तुम्हाला उद्या दाखवते. आज पुन्हा हे पाणी मी बदलून घेणार आहे. गहू भिजवून आपल्याला हे बघा वरती ताम आली सगळी. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून आणि मग याचा चिक काढून घ्यायचा. आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता आपल्याला गहू मिक्सरमध्ये दळून घ्यायचा. हे बघा गहू, आणि असं पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. एक भांडं घ्यायचं, पाणी ठेवायचं त्यात, आणि मग मिक्सरमधलं बॅटर त्यात ओतायचं. आता हे मी मिक्सरमध्ये दळून घेते. थोडं थोडं पाणी घातलं तरीही चालेल. हे बघा अशा प्रकारे दळून घ्यायचं मिक्सरमध्ये, आणि मग पाणी ठेवलेलं भांड्यात काढून घ्यायचं. आता अशा प्रकारे मी सर्व गहू दळून घेते. हे बघा, आता मी सर्व गहू दळून घेतलेत. आता आपल्याला हे दोन्ही हाताने दाबून चिक काढून घ्यायचं आणि मग ते उरलेला चोथा परत दुसऱ्या पाण्यात टाकायचं आहे. त्यासाठी इथे पाणी घेतलेलं आहे मी. थोडा तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे मग हाताला ताम चिटकत नाही. अशा प्रकारे आता हा गाळूनच घेते. आधी दुसऱ्या पाण्यातला आपण हाताने काढूया. आता अशा चाळणीने मी, पिठाची चाळणी आहे त्याच्याने मी गाळून घेते. आणि हा जो चोथा राहील ना, हा आपण मग हाताने पिळून घेऊया. आता हा जो चोथा राहतो ना, हा पण आपण दुसऱ्या पाण्यात करून घेणार. अशा प्रकारे मी आता सर्व करून घेते. हे बघा, आता हे दुसऱ्यांदा आपल्याला आता हाताने पिळून घ्यायचा चिक सगळा. म्हणजे आता ही आपली दुसरी वेळ. तिसऱ्यांदा पण आता हाताला तेल लावून घ्या, म्हणजे ताम लागणार नाही. तिसऱ्यांदा अगदी थोडंसं पाणी घालून आपण चिक काढून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे आता सर्व चिक काढून घ्यायचा. आता ही आपली दुसरी प्रोसेस आहे. दुसऱ्यांदा करतो. तिसऱ्यांदा याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून, फक्त तिसऱ्यांदा थोडंसं पाणी घालून काढून घ्यायचं चिक. आता मी सर्व चिक काढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. हे बघा, आता हे तिसऱ्यांदा करायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही.
आता परत नाही काढायचं याचा चीक. आता याच्यामध्ये ना धान्य टाकून खारुड्या पण करतात, पण नसेल करायच्या तर गाईला देऊन टाकायचं. भरपूर पांढरा शुभ्र, तर हा पण आपण गाळून घेऊया. आता फायनल आपल्याला कपड्याने गाळून घ्यायचं. हे बघा, आता असं एका पातेल्याला कपडा लावायचा, पॅक बांधून घ्यायचा आणि मग फायनल आता आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा. म्हणजे काय राहिलं असेल गव्हाचा एखादा कण वगैरे तर तो निघून जाईल. हे बघा, अशा प्रकारे सर्व चीक मी गाळून घेते. हे बघा, चीक गाळून झाला, काहीच जास्तीची घाण निघालेली नाही आहे, म्हणजे व्यवस्थित गाळले गेलं होतं. हे असं बारीक बारीक येतं थोडंसं. हा फायनल आपण गाळून घेतला. आता याच्यावर झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवायचं, म्हणजे चीक खाली राहतो आणि पाणी वर येतं, आणि मग तो चीक मोजून आणि मग आपण ते घाट घेणार आहोत. भेटूया सकाळी. हे बघा, आता आपल्याला हे वरचं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि खाली जो राहील तो चीक तो आपल्याला मोजून घ्यायचा. आता हे पाणी आपण काढून घेऊया. हे बघा, हा खाली राहतो तो सर्व चीक असतो. आता हा घट्ट तळाला बसलेला आहे, हा आपल्याला काढून घ्यायचा. असं एखाद्या चमच्याने काढून घ्यायचा. मी खाली चिकटलेला सगळा काढून घेतला चीक. आता हा आपण मोजून घेऊया. हे बघा, एक पूर्ण हे छोटं पातेलं आहे. आता तेवढंच पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं. आता पाणी गरम करायला ठेवूया. हे बघा, एवढंच पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं. हे बघा, आता मी इथे पातेलं घेतले. हे जाड बुडाचं पातेलं नाही आहे, पातळ बुड आहे याचं, त्याच्यामुळे मी खाली तवा ठेवणार आहे. सध्या मी पाणी उकळून घेते आणि एक पातेलं आपलं एक भांडं भरून चीक निघाला होता म्हणून एक भांडं भरून पाणी घ्यायचं. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची, मग आपण मीठ आणि सोडा घालणार आहोत. झाकण ठेवूया म्हणजे पटकन उकळी येईल. हे बघा, आता पाण्याला उकळी यायला लागली. एक चमचा मीठ घेतलंय मी आणि पाव चमच्याला पण कमी खाण्याचा सोडा घेतला आहे, थोडासा घेतला आहे. आता आपल्याला मीठ पण उकळी आल्यावर बघून घ्यायचं. थोडंसं पाणी खारट लागलं पाहिजे, कारण मग चिक पण पडेल ना त्यात, मग ते परफेक्ट प्रमाण होतं. जास्त खारट नाही, थोडंसं खारट, मग चिक पण त्यात पडेल, मग ते प्रमाण अगदी परफेक्ट होतं. थोडंसं मीठ घालते मी. अर्धा चमचा. परफेक्ट झालं.
आता अशा प्रकारचा घोटे आहे माझ्याकडे. याच्याने आपण असं घोटणार आहोत. 1 किलो चीक आपण एकटी पण करू शकतो, पण 2 किलोच्या वर आपण करू शकत नाही. 2-3 जण तरी लागतातच. आता एका हाताने चीक टाकायचा, एका हाताने हटवायचं. पाच मिनटं तरी हा चीक शिजला पाहिजे, गिठळ्या झाल्या नाही पाहिजे. सतत हलवत राहिलं ना मग गाठी बनत नाही. आता थोडासा ओला हात घ्यायचा आणि बघायचं चीक झालं की नाही. अशी गोळी झाली पाहिजे. अजून 1-2 मिनटं शिजवावं लागेल. असा घट्ट झाला पाहिजे, म्हणजे मग समजायचं आपला चीक झाला आहे. हे बघा, आता गोळी बनती आहे म्हणजे आपला चीक झाला आहे. तर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं. गॅस बंद करूया. आता हे मी मोठ्या छिद्रांचा साचा घेतला आहे, कारण मला भाजीसाठी पाहिजे कुरडई. त्यासाठी मी मोठा साचा घेतला आहे, मोठ्या छिद्रांचा साचा. मागच्या वेळेस मी जी कुरडई दाखवली ती बारीक चकती दाखवली होती. आता मी मोठा घेतला. तर अशा प्रकारे भरून घ्यायचं. गरम गरम असतानाच टाकायच्या. बिगिनर्ससाठी सांगते मी हे सगळं. तर याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे गरम राहील. आता मी तुम्हाला कुरडई टाकून दाखवते. इथे मी घरातच टेबलवर एक प्लास्टिक अंथरून घेतले, तर टाकून दाखवते. हे बघ, अशा प्रकारे आता मी सर्व कुरड्या टाकून घेते. अशा प्रकारे मी कुरड्या टाकून घेतल्या. आता मी ह्या उन्हात ठेवते. हे बघा, 1 किलोच्या प्रमाणातल्या कुरड्या आपल्या सुकून तयार आहेत. आता मी तळून पण दाखवते. 40 ते 45 कुरड्या होतात 1 किलोमध्ये. बघू शकता तुम्ही. ह्या जाड साच्याने केलेल्या आहेत आणि ह्या बारीक साच्याने केलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, एकदम नाजूक सुंदर झालेल्या आहेत. आणि ह्यासुद्धा ह्या भाजीसाठी मी खास केल्या 1 किलोच्या प्रमाणात. 1 किलोचं प्रमाण दाखवलं आहे तुम्हाला. आता मी तळून पण दाखवते. तेल तापले. मस्त फुलत आहे. त्या कुरडईसारखेच फुलतात. अजून एक टाकते. हे बघा, चवीलाही अतिशय उत्कृष्ट झालेले आहेत. हे बघा, अतिशय छान झालेले आहेत. नक्की करून बघा तुम्ही 1 किलोच्या प्रमाणात.
मी दुसऱ्या पण तुम्हाला नाजूक कुरड्या पण दाखवलेल्या आहेत. या प्रमाणात तुम्ही करून बघा. अतिशय छान झालेले आहे, कुरकुरीत झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.